बारामती पोटनिवडणुकीमधून अखेर काँग्रेसची माघार. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर काँग्रेसचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाची शिष्टाई फळाला. बारामतीमधून काँग्रेसचा उमेदवारी अर्ज मागे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला. जय पवारांनी मानले काँग्रेसचे आभार. 1 लाखांहून अधिक मताधिक्यांनी सुनेत्रा पवार यांचा विजय होईल, जय पवार यांचा विश्वास. उमेदवारी अर्ज मागे घ्या, मल्लिकार्जुन खरगेंचा आदेश. आकाश मोरेंची प्रसार माध्यमांना माहिती. पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शपथविधीसाठी उपस्थित. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती. पार्थ यांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल. पार्थ भाजपसोबत राहून निराधार बोलतायत. हर्षवर्धन सपकाळ यांचा पार्थ पवारांना वडिलकीचा सल्ला. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराची आज चौकशी होणार. संध्याकाळी 5 वाजता विधान भवनामध्ये उपस्थित राहणार. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीकडून चौकशी. भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यात मिळाला ताबा. भोंदू खरातला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची. व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. करार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांचं केलं स्वागत. सुजय विखे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का. खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. पालघरमधील सायली सुर्वे लव जिहाद प्रकरण. मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर अटक. मुंबईमधल्या कांदिवली परिसरामधून घेतलं ताब्यात. भाजीत केस सापडला म्हणून पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईस तो मारलं. छळाला कंटाळून पत्नीनं केली आत्महत्या. अकोल्यामध्ये 24 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या. लव जिहादचं वळण. सादिक तसरीफ असं आरोपीचं नाव. कल्याणमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी. महिलांशी गैरवर्तन करत रहिवाशांना केली मारहाण. वल्लभ टॉवरमधील धक्कादायक प्रकार. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. सोलापूरमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार. प्रभाग क्रमांक 4 मधील क्षत्रिय गल्ली दूषित पाणी पुरवठा. नळाला अत्यंत दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार. नागपूरच्या नारा परिसरात गॅस गोदामामध्ये ग्राहकांचा राडा. सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज आला पण सिलेंडर मिळाला नाही म्हणून गोंधळ. 25 ते 30 ग्राहकांची झाली फसवणूक. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण. सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात 7000 रुपयांची घसरण. लेबनॉनमध्ये 254 जणांचा मृत्यू. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्रायल आणखी आक्रमक. शस्त्रसंधीत इस्रायलचा खोडा. लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराणही संतप्त. हॉर्मुझची पुन्हा एकदा नाकेबंदी. युद्धविराम मोडला. इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ला झाल्यानंतर IRGCनं आखाती देशांवर डागली क्षेपणास्त्र.